नेहमीप्रमाणेच नारळ सोलून घेतलेला आहे आणि हा नारळ ना आमच्या झाडावरचाच आहे। तर आता बाप्पाच्या मोदकांसाठी आता मी हा नारळ सोलून घेतलेला आहे, ह्यांनी दिलेला आहे। आणि सकाळीच लवकर उठून आमची भरपूर सारी कामं झालेली आहेत आणि साडी वगैरे घालण्याच्या आधीच मी ऑलमोस्ट 90% जेवण करून घेतले आहे, कारण की साडीवरती मला फारसं फटाफट जेवण म्हणजे बाकीची कामं करता येत नाहीत। त्याच्यामुळे मी खोबरं खवणं, पीठ मळणं वगैरे, भाज्यांना फोडणी वगैरे, देवाचा नैवेद्य वगैरे मी नंतरच करणार आहे। बाकी सगळी कामं मी करून घेतलीत आधीच। आरतीचं ताट वगैरे तयार झालेलं आहे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी मी पण सज्ज झालेली आहे। माझीसुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता मी वाट बघते कधी आता बाप्पा येणार आणि विराजमान होणार घरामध्ये। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा। तर छानपैकी बाप्पाचं स्वागत झालेलं आहे आणि आता बाप्पाची पुढील पूजा सुरू होणार। आणि दरवर्षीप्रमाणे आमचं सिंपल आणि सोबर असं डेकोरेशन असतं, जास्त काही लाईट्स वगैरे आम्ही देत नाही। आणि टेबलवरती पण ह्यावर्षी थोडं फ्लावरने कमी जागा घेतलेली आहे, म्हणजे थोडं कमी केलेलं आम्ही, फ्लावर्स वगैरे जास्त ठेवायचं ते ह्यावेळी आम्ही थोडं काढूनच टाकलेलं आहे। आणि आता फ्रूट्स वगैरे, मिठाई वगैरे सगळं बाप्पाच्या फळ्यामध्ये ठेवणार। मी की जसं बोललेली की मला आता गणपती बाप्पाचं नैवेद्यच फक्त तयार करायचं आहे, तर त्याच्यासाठी ना मी भाजीला आता फोडणी देते। आणि ही भाजी आहे ना ती दारची भाजी, आमच्या बाहेरील घराच्या बाजूलाच परिसरामध्येच लागलेली भाजी आहे, ती काढलेली आहे। आणि सोबतच भेंडीसुद्धा आमच्या झाडावरचीच आहे। ती भेंडी मी मुद्दामून टाकते, कारण की भेंडी आणि हे कांदा लसूण विरहित भाजी बनवतो। आणि डाळसुद्धा मुगाची असते, तीसुद्धा लसूण विरहित डाळ असते, फक्त मिरचीचीच फोडणी असते आणि जिरं, कढीपत्ता बस। आणि या भाजीसाठी सुद्धा मिरचीची फोडणी असते। आणि भाजीमध्ये ना थोडं भेंडी टाकते। तसं मी नॉर्मली भाजी बनवताना पण अशी आपली ही भाजी चवळीची वगैरे भाजी असेल ना त्याच्यामध्ये 1-2 भेंडी टाकते मी, कारण की त्याच्याने ना चिकटपणा येतो भाजीला आणि छान लागते भाजी, टेस्टी होते। तर ह्या भाजीमध्ये सुद्धा मी भेंडी टाकणार आहे आणि 3च भेंडी भेटली फक्त, तर 3 असो का 2 असलं तरी चाललं असतं। आणि हा नैवेद्य आहे ना मध्ये टाकणार आहे भेंडी कट करून। वरण भात आणि दारची भाजी हा नैवेद्य गणपती येतात त्या पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये हीच भाजी असते, हेच सर्व नैवेद्य असतो।
मोदकांमध्ये काही जण उकडीचे बनवतात तर काही जण तळणीचे बनवतात. जो एवढा मोठा नारळ होता ना, त्याचा मी हा डब्बा भरून नारळ खाऊन घेतला. आता थोडंसं मी खोबऱ्याचा किस आहे तो भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहे आणि बाकीचं मी आता मोदकांचं सारण बनवून घेणार आहे. मी ना दरवर्षी उकडीचे मोदक बनवते, पण ह्या वर्षी मी तळणीचे मोदक बनवणार आहे. कारण की 21 मोदक तरी देवासाठी, गणपती बाप्पासाठी मी बनवते. आणि हे 21 मोदक आहेत ना, ते रात्री नाचायला वगैरे येऊन गेल्यानंतर बाप्पाची कान उघडणी होते. त्यानंतर मग खाण्यासाठी तर कोण रात्रीच्या वेळी एवढं कोण खात नाही. दुसऱ्या दिवशीला ठेवलं तर मग थोडं गरमीमुळे वगैरे उकडीचे मोदक ना खराब वगैरे होतात. त्याच्यामुळे मग हे ह्यावेळी तळणीचे मोदकच बनवणार आहेत की ते 2 दिवस राहतील अशा प्रकारे बनवून घेणार. आज आता हे फक्त मोदकांचंच काम बाकी आहे आणि आता ह्यांची देवपूजासुद्धा सुरू होणार. त्याआधी सर्वात आधी ना बाप्पाची पूजा करण्याच्या आधी आमची पहिले घरातील देव आहेत त्यांची पूजा केली जाते. त्याच्यानंतर मग बाकीची पूजा होणार. आणि ह्या सर्व पूजेसाठी आम्ही कोणाला म्हणजे भटजी वगैरे ह्यांना नाही बोलवत, आम्ही स्वतःच पूजा करतो. ही सर्व कामं करताना ना भरपूर सारी घाईसुद्धा होते, कारण की वेळेवरती सर्व करावं लागतं, नैवेद्यापासून सर्व काही. आणि थोडासा थकवासुद्धा जाणवतो, कारण की सकाळी लवकर उठून सर्व पटापट आवरावं लागतं त्याच्यामुळे. पूजा वगैरे सर्व काही आवरून झालेला आणि माझा नैवेद्यसुद्धा रेडी झालेला. आता थोड्याच वेळात बाप्पाला आणि घरातील देवांना नैवेद्य दाखवणार
आणि त्यानंतर वाडीतील मंडळी आरती घेण्यासाठी घरी येणार। रात्रीच्या वेळी हा बाला डान्स होतो। त्याच्यामध्ये 3 पिढ्या एकत्र नाचतात। आमच्या वाडीतीलच मंडळी असतात आणि त्यांच्या नाश्ता पाण्याची सोयीसाठी मी आप्पे चटणी बनवलेली आणि सोबत मसाला दूध सुद्धा होता। पण सासऱ्यांच्या हाती मोबाईल होता आणि व्हिडिओ शूटिंग एवढं काही झालं नाही, त्याच्याबद्दल सॉरी। आजचा व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल। आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरच। बाय।